नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण मराठीतला इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 6 बघूया. आमचा बाग किती छान. ओके, तर आपण सुरू करूया. पाठ क्रमांक 6, आमचा बाग किती छान. आपण आधी वाचून घेऊ. छान 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 आमचा बाग किती छान. फुलेही छान, फळेही छान, पक्षी किती छान. दिशा दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे, गाणी गाती फुलांभोवती भिरभिरणारे भुंगे. झऱ्यातल्या पाण्याशी खेळे वेलीची कमान, रंगीत रंगीत फुलांतून हास्य उमलते तेव्हा, घमघमणारा सुवास आपल्या उरात भरून घ्यावा. फेर धरुनी गाता गाता हरपून जाईल भान. पिवळा चापा करीत नाही शेवंतीचा हेवा, जास्वंदीच्या रंगछटेची गुलाब करीतो वावा. उंच नारळीलाही इथल्या गवतांचा अभिमान, काट्यामधली फुले हसूनी म्हणती काय आम्हाला. दुःख आपले मनात ठेवूनी वाटा सौख्य जगाला, उन्हे साहोनी पिंपळ देतो छायेचे वरदान. ही कविता आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे. आता आपण त्याचा अर्थ बघू काय आहे. छान 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 आमचा बाग किती छान. फुलेही छान, फळेही छान, पक्षी किती छान. या ओळीमध्ये कवी आपल्या बागेचे कौतुक करत आहे की बागेमध्ये फुलेही छान, फळेही छान, पक्षी किती छान. दिशा दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे, गाणी गाती फुलांभोवती भिरभिरणारे भुंगे. दिशा दिशांना बागेतील फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर सर्व दिशांना कसा पसरतो आहे आणि त्या फुलांभोवतीची भिरभिरणारे भुंगे ते अशी गाणी गात गात भुंगे फुलांभोवती भिरभिरतायत. आणि बाजूलाच झऱ्यातील पाण्याशी वेलीची कमान छान अशी खेळताना वाटते. ते त्यात अशी झऱ्यामध्ये असे दिसतात, तसं वाटतं की ती खेळते पाण्यासोबत. रंगीत रंगीत फुलातून हास्य उमलते तेव्हा, घमघमणारा सुवास आपल्या उरात भरून घ्यावा. फेर धरुनी गाता गाता हरपून जाईल भान. बागेतील रंगीत रंगीत फुलं जेव्हा आपण बघतो तेव्हा ते हसतायत की काय आपल्याला असं वाटतं. आणि जेव्हा ते फुलं उमलतात तेव्हा जो घमघमणारा तिथे येणारा जो सुवास असतो तो आपल्याला एवढा मोहक आणि एवढा छान वाटतो की आपण ते तो सुहास घेता घेता आपलं भान हरपून जाईल की काय असं वाटतं. पिवळा चाफा करीत नाही शेवंतीचा हेवा, जास्वंदीच्या रंगछटेची गुलाब करतो वावा. उंच नारळालाही इथल्या गवताचा अभिमान, पिवळा चाफा शेवंतीचा हेवा करत नाही. जे बागेतली फुलं आहेत ती एकमेकांचा कधीच हेवा करत नाही की तू किती छान, मी तर असं ते कधीच त्या एकमेकांचा हेवा करत नाही. उलट गुलाब जास्वंदीच्या रंगछटेची वावा करतो. आणि हे जे उंच उंच नारळाचे झाड आहे ते सुद्धा छोट्या त्याच्यापेक्षा कमी छोटा असलेला असतो, पण तरी त्या गवताचा त्याला अभिमान आहे. कोणाला? नारळीच्या झाडाला. पुढे काट्यामधली फुले हसूनी म्हणती काय आम्हाला, दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला, उन्हे सावून पिंपळ देतो छायेचे वरदान. काट्यांमधली फुलं काय म्हणतात? काय सांगतात आपल्याला की आपले दुःख मनात ठेवून बाकीच्या लोकांना म्हणजे इतरांना सौख्य द्या, म्हणजे आनंद द्या, सुख द्या. आणि पिंपळ जो असतो तो स्वतः उन्हाचा त्रास सहन करतो, पण त्याच्या जर खाली उभं राहणाऱ्याला काय देतो तर छान अशी सावली, थंड सावली देतो. तर आपल्याला ह्या कवितेतून काय संदेश घ्यायचा आहे की आपण कोणाचा हेवा करायचा नाही आणि स्वतःचे दुःख विसरून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. पिंपळाप्रमाणे दुसऱ्याला छाया द्यावी, मदत करावी, असं आपल्याला या कवितेतून शिकायला मिळतं. आणि हे जे छान छान फुलं, पक्षी, झाडं जे आहेत ते निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे आपण निसर्गाची काळजी घ्यायला पाहिजे. निसर्ग आपल्याला फक्त देतो, त्याच्यामध्ये काहीच दुर्गुण नाही आहे. म्हणून आपण पण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. ओके, आपली कविता बघून झाली. आता आपण पुढे बघू त्यांचे प्रश्न उत्तर. त्याआधी
आपल्याला हे काही आपले जे लेखक आहे ह्या कवितेचे यशवंत देव ह्यांच्याबद्दल आपल्याला इथे काहीतरी थोडी माहिती दिलेली आहे, आपण ते आधी बघून घेऊ. तर 1926 ते 2018 ज्येष्ठ मराठी गीतकार, संगीतकार, कवी आणि निवेदक. मराठी भावगीते, चित्रपट आणि नाट्यसंगीताला त्यांनी आपल्या रचनांनी समृद्ध केले. त्यांना शब्दप्रधान गायकीचे पुरस्कर्ते मानले जाते. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला भाव सरगम हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजला. त्यातून ते महाराष्ट्र लोकप्रिय झाले. भातुकलीच्या खेळामधील दिवस तुझे हे फुलायचे अशी अनेक भावगीते त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. हे आपण ऐकलंच असेल, भातुकलीच्या खेळामधली भावगीत. अक्षर फुले आणि गाणारे शब्द हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रहात आहेत. ही कविता गीत पुष्पांचा फुलोरा संकलित काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. कोणती कविता जे आपण आता शिकलो ती कविता कुठून घेतलेली आहे? त्यांच्या गीत पुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर ह्या कवितेतून कवीने आपल्याला बागेतील रंगीबिरंगी फुले, पक्षी, कीटक आणि झाडे यांचे अतिशय मार्मिक शब्दामध्ये वर्णन केलेले आहे, वर्णन केलेले आहे. ओके, तर आपले लेखक आहेत यशवंत देव. आता आपण त्यांचे ह्या कवितेचे प्रश्न उत्तर बघून घेऊ, काय दिले. तर पहिला प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. आता इथे काही शब्द दिलेले आहेत आपण आपल्याला, आणि ते कवितेमध्ये त्यांच्याशी काय, ह्या शब्दांशी काय संबंधित आहे ते आपल्याला जोड्या लावायचे आहे. तर पिवळा काय आहे? तर पिवळा आहे चाफा. आणि आपण कवितेत पाहिलं उंच उंच काय आहे? तर नारळीचे झाड. आणि घमघमणारा काय आहे? तर सुहास. आणि काटेरी काय असतं? गुलाब. हे आपण अशा जोड्या लावायच्या आहे. पुढचं काय आहे? विचार करावं सांगा. त्यामध्ये काय आहे? प्रश्न पहिला, काट्यांमधली फुले हासुनी म्हणती काय आम्हाला, दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला. वरील ओळीमधून आपल्याला कोणती शिकवण मिळते ते आपल्याला सांगायची आहे. काय काय मिळते? तर काट्यांमधली फुलं आपल्याला असून काय म्हणते की आम्हाला मनात ठेवून, आपले दुःख मनात ठेवून बाकीच्या लोकांना, इतरांना सुख द्या, आनंद द्या. हे बघा, या ओळीतून आपल्याला शिकवण मिळते की आपले दुःख मनात ठेवून इतरांना आनंद द्यावा, अडचणी आल्या तरी निराश न होता हसतमुखाने राहावे, ही ओळ आपल्याला शिकवते. पुढचं काय आहे? प्रश्न पहिला लिहिते हो यामध्ये, बागेत फिरताना रुपेश व गुलाबाचे फूल यामध्ये झालेल्या संवादाची कल्पना आपल्याला करायची आहे. तर रुपेश काय म्हणतो गुलाबाच्या फुलाला, किती सुंदर रंग आहे तुझा. गुलाब म्हणतं खरंच आवडला तुला. मग आपण आता त्याचं पुढचं संवाद बघूया काय आहे. त्यानंतर रुपेश काय म्हणतो, हो तुझा सुगंधही खूप छान आहे. गुलाब काय म्हणतो मग, धन्यवाद, माझ्या काट्यांपासून मात्र जपून. त्यानंतर रुपेश म्हणतो, हो मी काळजी घेईन. गुलाब म्हणतो, मला सर्वात जास्त आनंद होतो तो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून. हे बघा, गुलाब काय म्हणतं की मला लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून सर्वात जास्त आनंद होतो. त्यानंतर रुपेश काय म्हणतो, तू सुंदर आहेसच, पण तुझ्याकडून खूप छान शिकायलाही मिळते. ओके, हा इथे आपण संवाद पूर्ण केला. पुढचं बघू काय आहे. नवीन शब्द शिकू. यामध्ये काही शब्द दिलेले आहे. दरवळणे म्हणजे सुहास पसरणे. कमान म्हणजे काय? शोभेसाठी केलेली अर्धगोल रचना. भान हरपून जाणे म्हणजे बेभान होणे, स्वतःला विसरून जाणे. हेवा म्हणजे मत्सर, ईर्ष्या. सौख्य म्हणजे सुख. साहुनी म्हणजे सहन करून. आणि छाया म्हणजे काय? सावली. पहिला आम्हाला हे समजल्यामध्ये प्रश्न पहिला आहे. काय आहे? खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तर त्या खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. योग्य उत्तरासमोर अशी खूण करा. आपण बघू पहिला आहे. कविता वाचत असताना तुमच्या मनात कोणते भाव निर्माण झाले? कोणते भाव निर्माण झाले? दुःख आणि निराशा झाली का? नाही.
भय आणि चिंता झाली का नाही, क्रोध आणि संताप झाला का नाही, काय झालं तर आनंद आणि प्रसन्नता झाली. दुसरा प्रश्न आहे, दिशा दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे. ही ओळ बागेतील कोणते दृश्य दर्शवते? कोणते दर्शवते? बागेतील सुगंधित फुलांचा सुगंध वाऱ्यांसोबत दूर पसरतो. दुसरं, बागेतील सुगंधित फुलांच्या सुवासामुळे ऊर भरून येतो. बागेतील सुगंधित फुलांमुळे बाग छान दिसते आणि बागेतील सुगंधित फुलांमुळे आपले भान हरपून जाते. काय अर्थ होईल याचा? काय दृश्य? दिशा दिशांना दरवळतो सुगंध वाऱ्यासंगे, म्हणजे जो सुगंध असतो तो बागेतील सगळ्या दिशांमध्ये दूरवर पसरतो. म्हणून काय उत्तर येईल याचं? हे पहिलं इथे दिलेलं आहे बघा. बागेतील सुगंधित फुलांचा सुगंध वाऱ्यासोबत दूरवर पसरतो. इथे दिशा दिशांना दरवळतो म्हणजे दूरवर पसरतो. तिसरा आहे, उंच नारळीलाही इथल्या गवताचा अभिमान. या ओळीचा अर्थ काय आहे? तर त्यामध्ये पर्याय आहे, बागेतील सर्व झाडांना आपला अभिमान असतो. नारळीच्या झाडांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. नारळीचे झाड उंच असूनही त्याला छोट्याशा गवताचा अभिमान आहे. हे उत्तर पर्याय क्रमांक 3. नारळीचे झाड उंच असूनही त्याला छोट्याशा गवताचा अभिमान आहे. हे या ओळीचा अर्थ आहे. उंच नारळीला इथल्या गवताचा अभिमान. प्रश्न 2, कोण ते लिहा. हे काही आपल्याला दिलेले आहे इथे पर्याय नाही प्रश्न. त्याला काय कोण आहे ते आपल्याला लिहायचं. फुलाभोवती बिरबिरणारे कोण ते आपल्याला लिहायचं आहे. तर फुलावरती बिरबिरणारे कोण असतात? भुंगे. हे बघा. तर दुसरा आहे, छायेचे वरदान देणारा. कोण आहे छायेचे वरदान देणारा? वृक्ष, झाड. तिसरा आहे, सुगंध पसरवणारा. कोण आहे? वारा. सुगंध दूरवर पसरवतं कोण? वारा, हवा. चौथं, झऱ्यातील पाण्याशी खेळणारी काय आहे? कमान, वेलीची कमान. झऱ्यातील पाण्याशी खेळणारी, उत्तर त्याचं आहे वेलीची कमान. पुढे बघूया. आता पुढे आहे, खेळू या शब्दाशी मध्ये बाग या शब्दाशी संबंधित तुम्हाला सुचणारे शब्द या रिकाम्या चौकटीमध्ये लिहायचे आहे. ही जी बाग दिलेली आहे आपल्याला शब्द, त्याच्याशी काय काय शब्द जोडले जातील किंवा त्याच्याशी संबंधित असणारे शब्द तुम्हाला इथे लिहायचे. जसे की बाग आहे, तर बागेत गेल्यावर आपल्याला कसं वाटतं? प्रसन्नता, छान. तर मग तिथे बागेत आपण काय काय बघतो, काय काय त्याच्याशी संबंधित आहे ते आपल्याला इथे हे करायचं आहे, लिहायचं आहे. तर बागेशी संबंधित असणारं काय आहे? झाडे. त्यानंतर सावली. झाड असेल तर सावली पण असेल. बाग असतील झाडे असतील तर फळे असतील. फळे असतील तर फुले असतील. आणि फुलं असतील तर सुगंध असेल. आणि सुगंध असेल तर पक्षी असतील. समजलं? हे तुम्हाला असे शब्द इथे लिहायचे जे बागेशी संबंधित आहे. त्यात प्रश्न दुसरा आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हे वाक्प्रचार आहेत. आपल्याला त्याचा अर्थ लिहायचा आणि त्यानंतर त्याचं वाक्य लिहायचं आहे. तर त्यात पहिला आहे, भान हरपून जाणे. भान हरपून जाणे म्हणजे स्वतःचे भान विसरणे. आपण मागच्या याच्यामध्ये शब्दांमध्ये अर्थ पाहिला. तर त्याचं वाक्य काय येईल? सुंदर फुलांची बाग पाहून मुले त्यांचं भान हरपून गेली. वाक्य असं लिहायचं आणि त्यामध्ये हे भान हरपून गेली हे एवढे शब्द आले पाहिजे त्या वाक्यामध्ये. त्याला म्हणतो आपण वाक्प्रचार. त्यानंतर दुसरा आहे, हेवा वाटणे. हेवा वाटणे म्हणजे काय? दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीबद्दल मत्सर वाटणे. तर त्याचं वाक्य काय तयार होईल? मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला हेवा वाटला नाही, उलट मला आनंद झाला. हे त्याचं वाक्य झालं. समजलं? आता पुढे आहे, चला वाचूया मध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे, आपण ते वाचूया. काय दिलेली माहिती? महाराष्ट्राचे राज्य फूल काय आहे? ताम्हण. त्या ताम्हण फुलाबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे, ते आपण वाचून घेऊ.
ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. ताम्हणाची सुंदर फुले तुम्ही कधी पाहिली आहेत का? महाराष्ट्राचे राज्यफूल शोभावे अशी सुंदरता या फुलात नक्कीच आहे. ताम्हणाचे फूल हे लालसर जांभळ्या आणि गुलाबी रंगाच्या मिश्रणाने तयार झालेले असते. एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसणारे हे फूल जणू क्रेप कागदाचे बनवलेले फूल असावे असे वाटते. म्हणून या फुलाला क्रेप मर्टलची राणी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात ताम्हणाचे झाड हे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात आढळते. साधारणतः एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान ताम्हण फुलांची झाडे फुलांनी बहरून येते व भर उन्हाळ्यात गारव्यांचा अनुभव देते. तुमच्या परिसरात हे झाड असेल तर नक्की लावा आणि या फुलांची सुंदरता नक्कीच बघा. तुम्हाला माहिती होतं का महाराष्ट्राचं राज्यफूल कोणतं आहे? तर ते आहे ताम्हण. आता लक्षात ठेवा. त्यानंतर हे तुम्हाला घरी करायचं आहे. याची ताम्हणाविषयी काय माहिती मिळेल अधिक तर ती बघायची, ती शोधायची आणि वाचायची. तेवढंच तुमचं वाचन होईल त्यामुळे. ओके. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ आला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ओके. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके. थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. बाय गाईज.